बघूया इथं काय एक नाश्ता. आज माथेरानचं वातावरण पण चांगलं आहे ना, पाऊस नाही काय नाही, मस्त सावली. आपल्याकडं कॅश नाही आहे, UPI चालू आहे. त्याच्याकडून गेले कॅश थोडेसे, कारण वरती रेंज नाही भेटणार आहे. आता थोडीफार रेंज. आम्ही आता आहे जुम्मापट्टी, जुम्मापट्टीला. तिकडे थांबले आम्ही नाश्ता करायला. इथे आलाय आमचा वडापाव. गाईस बघा किती छान दिली आहे प्लेटिंग केळ्याच्या पानावरती. माशी छान वाटतं ना, है ना? खरंच चांगलं वाटतं केळ्याच्या पानामध्ये. आता आम्ही घेतली चाय नाही सॉरी कॉफी. आता आम्ही घेतली कॉफीचा आनंद. मी पहिल्यांदाच पिते कारण माझी जीभ भाजते, म्हणून मी चाय नाही पीत, कॉफी नाही पीत. बरोबर आहे की नाही? काहीतरी 2 शब्द बोला. कॅमेरा चालू झाल्यावर आणि कॅमेरा बंद असलो. आता कॅमेरा ज्या टायमाला बंद असेल त्या टायमाला मी गपचूप व्हिडिओ काढेन आणि दाखवेन. बस एवढंच आहे ना. ओके चालू झालं. चांगली आहे कारण स्मेलवरूनच वाटते की छान आहे. चला लय ऊन आला आता भयंकर. आता निघतो आम्ही वर जायला. हे बघा जुम्मापट्टी स्टेशन आहे ना. सो आम्ही निघालो आता वर जायला. चला पूर्ण वर गेल्यावरच ब्लॉग स्टार्ट करेल, कारण आता पूर्ण कान सून होणार आहे. कानामध्ये हवा जाऊन जाऊन कान पूर्ण हे माताजी होणार आहे. सो लेट्स गो. धबधबे. हा धबधबे एवढे नाही दिसत आहे फोन मध्ये. झूम कर 70 नाही. अहो बाई, कारण हा 17 ह्यांचा आहे ना, म्हणून झूम कर 17 आहे की नाही. कपल बघा गाईस. चलो गाईज बदा बदा बघा, बदा बदा धबधबा. जाऊ का? नको मी आता नाही भिजू. वरून आल्यावर भिजूया. आता नको भिजायला है ना, येताना भिजू. फायनली पोहोचलोय आम्ही. पार्किंग मध्ये लावा ना. इथे ते व्हॅन आहेत, खाली जातो ते. गेलंय पार्किंग करायला. इथे वर आल्यावर, खूप वर आल्यावरती पाऊस चालू झालाय. म्हणजे एवढा नाही आहे, टिप टिप पडतोय, मोठा नाही आला पाहिजे, कारण की फोटो व्हिडिओ काढूस तर मग नंतर आला तरी चालेल, चांगलं वाटेल. पण सो तोपर्यंत गाईज माझा हँडपंप नवरा आलाय. हँडपंप हजबंड काय चावीचं ते लॉक खराब झालंय. कशी लटकून तिकीट घ्यायला लागतील ना. तिकीट घोडेच घोडे. सगळ्यांना एकसारखे रेनकोट घातले. काय रेनकोट घातले. इकडून पण जाऊ शकतो. इकडून रिक्षाच आहे. इकडून जायचं का इथूनच जायचं. घोड्यांसाठी खूप जण विचारतात आम्हाला, बट आम्हाला जास्त पॉइंट नाही फिरायचे. नाही दादा, इथूनच आम्ही येणार आहे.
त्याला बोल ना हमारे पास 2 टांगा है, हम उस पे जाएंगे. 800 रुपये बोलतो. नको बा, मला भीती वाटते बाबा, नाही तर घ्यायला काय. कितीतरी घोड्यांमध्ये मी बघितलंय, कोणाचं पाय वाकडा होतो, कोणाचं काय होतं. आणि वजन 100 किलो. मी थोडी दोघात थोडी बसणार, एकच जण. एक घोड्यावर एक काय हा. बाबा, मला भीती वाटते. तुमच्यासाठी घ्या काही 2 शब्द. बस तोंड दुखलं बोलतीये मी, आणि तोंड कोणाचं दुखलंय ऐकून. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे मी ब्लॉग नाही काढणार. गाईज, या माणसाने हार मानली आहे आणि आम्ही इथपर्यंत पोचून रिटर्न रिवर्स घेतलाय. चढायला नाही होते, दम लागतोय म्हणून. ॲक्च्युली मला सुद्धा दम लागतोय, बट हा माणूस बघा का रिवर्स घेतलं. तेवढं चालत पाहिजे. मग काय झालं, चालायचं. घोड्यावर जायचं. नको रे बाबा, रिक्षाने गेलो असतो ना. मग रिक्षा इथून नाही ना. इथून नाही आहे, तिकडून आहे, पण लई लाईन असते. मग 1 तास तरी थांबावा लागतो. बाय बाय माथेरान. रिटर्न चाललोय आता आम्ही. घडी बघा, पाऊस पण भरलाय खूप. बघा गाईज, बिचारे. ह्यांच्या जागेवर तुम्ही येता का कामावर? अशा विटा व्हायला. मग आली मजा. रिटर्न फिरवलंय आणि आता विचारताय मजा आली का. घोड्यावर बसवलं तर बसत नाही. हो, नको बाबा, नको रे बाबा घोडे तुझे. स्ट्रेट रोड नाहीये ना, खूप खालीवर खालीवर. मला वाटते भीती. गेल्या टायमाला एकदा आली होती, तेव्हा मी बसली होती घोड्यांवर. तेव्हापासून शपथ लिये नाही बैठूंगी. एक सेकंद झाला असेल, आम्ही वेलकमच्या इथं फोटो काढला होता आणि 1च सेकंदामध्ये थँक्यू, विजिट अगेन. आणि बोलताय सॅटरडे. सॅटरडेचा अर्थ असा आहे की आता आपण जाऊया घरी, मग सॅटरडे संडे येऊया. नाही, मॅगी नाही खायची आता, जाऊ दे. वडापाव खाल्ला. कैरी घ्या, कैरी. तर बोलताय की सॅटरडे संडे रिटर्न येऊया राहायला. काय बोलला परत? ते नाही, त्याच्या आधी नाही पाहिलं तुझे. आणि माथेरान फिरून स्टार्ट होता होता एंड झाला आपला आणि पाय दुखले माथेरान फिरून. सॅटर्डेला येऊ, घोड्यावर जाऊ. हे नाही बसणार बाबा. तू ये चालू. कशाला, रिक्षा आहे ना ऑप्शन. चालत नाही ना, पण रिक्षात जाऊ guys. काय सारखं सारखं ह्याला बघून बोलतोय. हे बघ मोमोज आणि खा बोलतोय मला. काय आहे ते? मोमो. इकडे बघून बोल. काय ते? हे काय मोमोज? खा ना मग तू. तुला लय आवडतं. नाही, मला आवडायचा प्रश्न आहे, पण माझ्यासोबत तुम्ही पण खाता ना, म्हणून तुम्ही पण खायचं. हो, बाय बाय घोडा. लाईन बघा गाईज, रिक्षाला खूप लाईन आहे, म्हणून आम्ही थांबलो नाही, डायरेक्ट चाललो. फोटो काढायला लावलाय. हे पर्याय उपलब्ध आहे. लक्षात ठेवा, या प्रत्येक सुविधांचे अधिकृत पोहोचतो बघा. वेळापत्रक आणि अधिक माहितीसाठी नगर परिषद पर्यटक माहिती केंद्राला भेट द्या. वा वा, प्लास्टिक कचरा टाळा, नाईस पोस्ट. स्वच्छता राखा. इकडे बघा, दादा बोलतो. संस्मरणीय ठरो हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद. माथेरान गिरीस्थान नगर परिषद. फोटोवाला दिसतो. ती म्हणली आता ग्रुप फोटो काढणार आहे. दादा पुढं पुढं पळत चालला, बोलतो बस झाला आता, का फोटोवाला दिसतोय. पार्किंग बघा कुठं लावली, सर्वात एंडला जंगलामध्ये. मी तर एवढ्या वेळ माथेरानला आले, मी पहिल्यांदा आली पार्किंग मध्ये. छान आहे पण ग्रीनरी.
हळू टर्न. गाईस पाऊस आलेला आहे आणि मी भिजणार आहे. जोरात आलाय. जोरात आला पाऊस. कसं दाखवू तुम्हाला? हे बघा पाणी पडतंय चष्म्यावर. खूप जोरात आलाय पाऊस. थांबायचंय ना धबधब्यावर. चलो. रेनकोट काय घालाय का? आज फिरायला आलोय आपण. भिजायचंय आता आपल्याला. आव द जोश. का मी भिजू? तुम्ही पण भिजायचं. धबधबा पण आलाय गाईस. बापरे बापरे लय जोरात आला. त्यामुळे थांबलो आम्ही. आता आम्ही खातोय मक्का. हे बघा धबधबा. हे घसरशील घसरशील. तिथून जा. घसरशील का? बिना पायाचं चप्पलीचं घसर. काढ मग. बिना चपलीचा पण घसरशील. खेकडा बघा. सुंदर आहे ना. कट्टाचा एकदम. हा 2-2 आहे बघा. मी एकटी भिजत होती बट मला मजा नाही येते एकटी भिजायला. माझ्या नवऱ्याने सॅक्रिफाईस केलंय आणि बोलले की मी पण भिजतो. भिजणार ना? भिजणार. हो. तिकडं जा. तिकडं तिकडं. नाही थंडायलाय. थंडी वाजते ऍक्च्युली. मस्ती करू नको तिकडे. फोन घेऊन चाललोय आम्ही पाण्यात. चप्पल सरकली बिचाऱ्याची. पडला. सगळे हसताय. उठा आता. तिकडून या. कसं वाटलं पडून? घसरली. माझा कॅमेरा चालू नव्हता नाही तर मी दाखवला असता. झालं आमचं आता भिजून. आता चाललोय आम्ही घरी. लय खतरनाक पडले हे. आता सकाळी माहिती पडेल किती लागलंय किती नाही. आणि ह्यांच्या नंतर एक मुलगी सुद्धा पडली. एकदम जाडीशी होती ती तर धपकन बसली खाली बिचारी. आणि नंतर साईडलाच झाली ना. फोटो काढले तिने ना व्हिडिओ काढले तिने. फोनचा कवर लावतो आणि जातो आता घरी. बाय बाय. रिटर्न आम्ही जुम्मापट्टीच्या इथं थांबलोय कारण आम्ही वरती कैरी येते नाही खाल्ली म्हणून आता घेतोय. 20 रुपये.
कितीला 20 रुपयात किती? एक एक दोन 30 रुपये दे या जे तिन्ही ती 30 रुपये दे तिन्ही देत कापून तर खराब झालं का नाही खराब झाली ही कैरी घेतो आणि हे पेरू. एवढं आंबाट आहे या उलट आंबाट गोडा मस्त आहे. 10 रुपयात द्या ना एक. आवडी आवरी नाही एकच पाहिजे. आपण जे ना आता तिन्ही 20 रुपये दे ना 20 रुपये ना द्या तिन्ही द्या तिन्ही जे खराब नाही झाली ते या जन्माला झाल्या पेरू घ्या. किती झालं 80 रुपये चला आता आम्ही जातो तिकडे थोड्या वेळ बसतो खातो आणि मग निघू. मस्त इथं घेऊन बसलोय आम्ही दोघं जण ग्रीनरी नजाऱ्यामध्ये. अवतार बघ कसे झाले तेव्हा. तू हिरो दिसतोय. गेलो तेव्हा कसे होतो आम्ही आणि आता चाललोय तेव्हा कसे. ब्लॉग इकडेच एंड करतेय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय कर. बाय